पोलिसात विनयभंग केल्याची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाने तरुणीला रस्त्यात अडवून ऍसिड फेकण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी संशयितांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातपूर कॉलनी जुने पोस्ट ऑफिस रोडवर हा प्रकार घडलाय। अली हसन नबी खान वर्ष 19 असेल या संशयिताचं नाव आहे। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सायंकाळी 7:45 वाजता क्लास संपल्यानंतर सातपूर कॉलनी जुळे पोस्ट ऑफिस येथून पायी घराकडे जात असताना संशयित अली हसन खान याने रस्त्यात थांबवत हात पकडला। तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार घेऊन चांगले केले नाही, तुझ्यामुळे मला जेलमध्ये जावे लागले असे म्हणून चाकू काढून तुझे आणि तुझ्या बापाचे हातपाय तोडतो अशी धमकी दिली। युवतीने हात सोड नाही तर पोलिसात तक्रार करेल असे म्हणाली। यावर संशयिताने तू येथूनच क्लासला जाते ना, तुझ्यावर ऍसिड फेकतो अशी धमकी देऊन निघून गेला। तर या नराधमावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सागर वैष्णव यांच्यासह सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी केली आहे। मेरा जो क्लासमेट है अली नाम है उसका नाम अली है। तो फिर वो मुझे बहुत टाइम से परेशान कर रहा था काफ़ी जी। और फिर बाद में कल के दिन मैं घर जा रही थी तो आया और गालियाँ देने लग गया। 3-4 फ्रेंड्स थे उसके तो मैं बहुत पैनिक हो गई और बहुत पब्लिक थी वहाँ पे, बट मैंने कुछ बोला नहीं कि इज्जत जाएगी कुछ भी। तो मुझे बोलने लगा तेरे टुकड़े करवा दूँगा, ऐसा वैसा, तेरे पेरेंट्स को भी मतलब छोड़ूंगा नहीं मैं, तेरे वजह से जेल गया हूँ मैं, अभी छूट गया हूँ। तो फिर तो पुलिस स्टेशन आई, मैंने पेरेंट्स को बताया। वो उसको क्रिमिनल है? हाँ, वो कोयता रखता है एनी टाइम अपने साथ। अच्छा। और बहुत बार देखा भी गया और पिछले बार जेल गया था तो कोयता पकड़ा भी था उसका। अच्छा। उसका नाम क्या है? अली हसन नबी खान। अच्छा, ठीक है। आपकी उम्मीद क्या उससे? आप अभी तो वो जेल जा रहा है तो फिर अभी जल्दी नहीं आना चाहिए जी। ओके ओके। तुम्ही काय करा एकदम ओके, चला चालू करू। ओके सगळे मित्र परिवारांना जय श्रीराम। माझं नाव सागर वैष्णव। आज आपली ताई परत एक प्रकरण सातपूर भागात घडलेले आहे। एका जिहादीवरनं परत अली हसन नबी खान या युवकाचं नाव आहे। गेल्या 3 महिन्यांपूर्वी आपली ताई आहे, तिला मागच्या टायमालाच तिने कोयता दाखवून त्याच्यावर मारहाण केली होती। त्याच्यानंतरून आम्ही परत सातपूर पोलीस स्टेशन घातलं होतं। त्याच्यावर नंतर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखलही करायला लावला होता साहेबांना। तो नंतरून जेलमध्ये गेल्यानंतर पॅरोलवर सुटल्यानंतर बेलवर सुटल्यानंतर तो परत काल संध्याकाळी 7:45ची घटना आहे। ही ताई आपली क्लासवरनं घरी जात असताना त्याच्यावर परत तो मुलगा जो अली हसन नबी खान आहे, जो जिहादी आहे, त्यांनी परत याला रस्त्यावर अडवलं। रस्त्यावर अडवल्यानंतर त्यांनी हिला सांगितलं कि मैं तो तेरे वजह से जेल में गया था, अभी तो छूट के आया हूँ, अभी तो तुझे तेरे टुकड़े कर दूंगा या फिर तेरे पूरे परिवार को इधर से ख़त्म कर दूंगा। मेरे ऊपर तूने मुझे जेल जाने के लिए मजबूर किया, अभी भी तू नहीं सुधरेगी, मुझसे शादी कर, मुझसे निकाह कर ले, नहीं तो मैं तुझे जान से मार डालूंगा। अशी तो वेतना या मुलीला देतो आहे। माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की याच्या मागे ॲक्च्युली कारण काय? घडी घडी आपली हिंदू धर्माचीच मुलीला टार्गेट करतायत। याच्यावरनं मला काय समजतं हे निष्पन्न होत नाही आहे। माझी एकच विनंती आहे सगळ्या लोकांना की याच्यावर जो अली हसन नबी खान आहे याच्यावर कठोराती कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव आहे का हे पण निष्पन्न करावं। कारण की आज ही मुलगी काल जी रात्री जात होती ती आपल्या शाळेपासून क्लासपासून घरी, तिला रात्री अडवण्यात आलं। काल ती कदाचित अशी घटना घडू शकत होती। तो बोलत होता की मैं तेरे ऊपर तेजाब से भेजूंगा, मैं तुझे जान से मार दूंगा। कदाचित ती घटना काल वाढली असती, पण आम्ही तात्काळ ती दीदीने आम्हाला फोन केला की दादा असा परत हा मुलगा मला त्रास देतो आहे। आम्ही तिथं तात्काळ गेल्यानंतर 112ला कॉल केला। तिथं 112ची टीम पण आली होती। सविस्तर आम्ही दीदीला तिथं आल्यानंतर तो मुलगा नव्हता सापडला। पण मला एकच विनंती म्हणतो की अशाही जिहादी लोकांना आपल्या हिंदू लोकांवर टार्गेट का करत आहे त्याच्यावर प्रशासन एक विनंती करतो की लक्ष करून अशा लोकांना कठोराती कठोर कारवाई व त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी काहीतरी योजना लावावी, काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी पाहिजे। अजून माझं एकच म्हणणं आहे, अजून ही दीदी 17 वर्षाची आहे अजून आपली, म्हणजे तिचं एक 18 लागलं पण नाही, 18 वर्ष झाली पण नाही ती। म्हणजे ती आज त्यांच्या घरचे लोक एवढे पीडित झालेले आहे या गोष्टीमुळं ते रात्रंदिवस झोपत नाही आहे। कालपासून आम्ही
एक साधारणतः 9:30-10 वाजेपासून इकडे आलेलो आहेत. आज FIR दाखल झालेली आहे समोरच्या म्हणजे त्या अली नबी हसन खानवर. माझी कमिशनर साहेबांना आणि नरोडे साहेबांना एकच विनंती आहे की त्याच्यावर कठोर कारवाई जी आपल्याकडनं जी प्रोसेस होईल त्या नरात आम्हाला शिक्षा देण्यात यावी, तेवढी आमचं एक मदत करावी आणि सगळे सकल हिंदू समाजाच्या आमच्या बांधव. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.